हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरुध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण 21व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. आज अध्याय 8 श्लोक 22 पासून ते 28पर्यंत, म्हणजे आज अध्याय संपेल. तर श्लोक 22 ते 28 आज आपण बघणार आहोत. काल आपण विज्ञान पाहिलं. भगवंतांनी सांगितलेलं की मी अव्यक्तापासून कसा तयार होतो, ब्रह्मदेवापासून सृष्टी कशी निर्माण होते, त्याच्यामध्ये मला नित्ययुक्त असणारे कसे मला येऊन मिळतात आणि माझ्यापासून परत जात नाहीत. म्हणजे त्यांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा अडकावं लागत नाही. ही सगळी गोष्ट काल सांगितली. आता आज 22व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यः तु अनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. याच्यामध्ये हे जे शेवटचं चरण आहे, येन सर्वमिदं ततं, ज्यांनी हे सगळं व्यापून टाकलेलं आहे, अशाच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्या पुरुषाच्या संदर्भामध्ये इथे सांगितलेलं आहे. काय म्हणतात बघा. पुरुषस्य पार्थ, पुरुषस्य परः पार्थ. हे पार्थ, त्या ज्या परमात्म्याच्या ठिकाणी, परापुरुष म्हणजे तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी भक्त्या लभ्या तु अनन्यया, सगळी भूतमात्र तिथे आहेत आणि मात्र तो सगळ्या भूतमात्रांना कसा मिळतो? अनन्यया भक्त्या. जर सगळ्या प्राणीमात्रांची त्याच्यावर अनन्य भक्ती असेल तरच त्यांना मिळतो, जरी तो सगळ्यांमध्ये पूर्णपणे व्यापून असलेला आहे तरी. एकदा भगवंतांनी विचारलं की हे सगळे लोक मला काही सारखं मागत राहतात, मी लपू कुठे? तेव्हा नारदांनी त्यांना सांगितलं, अहो काही तुम्हाला फार शोधायची गरज नाही, तुम्ही त्यांच्या अंतःकरणामध्येच लपून राहा. कारण माणसाची वृत्ती बाहेर शोधण्याची आहे. तो तुम्हाला बाहेर सगळीकडे शोधेल, हिमालयात शोधेल, समुद्रात क्षीरसागरामध्ये शोधेल, कमळामध्ये शोधेल, हंसावर शोधेल, गरुडावर बसलेला आहे का ते शोधेल, पण त्याच्या हृदयात तो काही बघणार नाही डोकावून. ही एक युक्ती नारदांनी सांगितली. आणि भगवंत तेव्हापासून माणसांच्या हृदयामध्येच असतात, अंतःकरणामध्ये असतात, पण दिसत नाही. दिसतात कुणाला? अनन्यया भक्त्या. जो अनन्य भक्ती करतो त्यालाच ते प्राप्त होतात किंवा दिसतात. कारण त्यांनी हे सगळं जग व्यापलेलं आहे. माणसाला तो स्वतः प्राप्त आहे, स्वतः सिद्ध आहे माणसामध्ये. फक्त तो माणूस त्याला आतमध्ये बघत नाही, म्हणून त्याला तो मिळत नाही. येन सर्वमिदं ततं. त्यांनी हे सगळं व्यापून टाकलेलं आहे, सगळ्यांमध्ये व्याप्त आहे तो, तरीही तो मिळत नाही. पण जर त्याला मिळवायचा असेल तर एकच मार्ग, अनन्यया भक्त्या. यस्य अंतस्थानी भूतानी. हे सगळे भूत मात्र त्याच्या अंतस्थ आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये राहणारे आहेत, भगवंताच्या आतमध्ये राहणारे आहेत. ही संपूर्ण सृष्टी ही भगवंताच्या उदरात आहे. त्याच्यामुळे तो सगळ्यांमध्ये ओतप्रोत आहे, भरून आहे, भरलेला आहे. तो त्याच्यापासून वेगळा होऊच शकत नाही, व्याप्त असं आहे. पण तो पुरुष, पुरे शेते इति पुरुष, हा तो पुरुष जो आहे तो या पुरामध्ये, म्हणजे देहरूपी नगरामध्ये शेते, शयन करतोय, शांतपणे पहुडलेला आहे. त्याला बघायचं असेल तर एकच मार्ग, अनन्य भक्ती पाहिजे, म्हणजे तो कुठे पहुडलेला आहे आम्हाला दिसतं. तो स्वतः प्राप्त आहे, आमच्यातच आहे, त्याला बाहेर शोधायची गरज नाही. इतकं सगळं असताना सुद्धा केवळ आमची अनन्य भक्ती नाही,
म्हणून आम्हाला तो प्राप्त होत नाही. तो आम्हाला व्यापून उरलेला आहे, आम्ही त्याच्यातच आहोत, पण आम्हाला तो दिसत नाही, आम्हाला तो प्राप्त होत नाही, कारण आमची अनन्य भक्ती नाही. ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी तो आम्हाला प्राप्त होईल. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात ते एकदा बघूया. म्हणून तूप होऊनी मागवते, जेवी दूध पण न येची निरुते, तेवी पावोनिया जया ते पुनरावृत्ती नाही. इथे दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरांनी. ज्याप्रमाणे काय तूप होऊनी मागवते, एकदा तूप तयार झाल्यावर पुन्हा त्याचं दूध होत नाही. जेवी दूध न येई निरुते, त्याचं पुन्हा दूध होत नाही. तेवी पावोनिया जया ते पुनरावृत्ती नाही. त्याप्रमाणेच भगवंताला प्राप्त झाल्यावर माणसाला पुनरावृत्ती नाही. पुन्हा हा आवृत्ती म्हणजे अवतरण होणे, खाली येणे. एकदा वर गेला की त्याला पुन्हा खाली यावं लागत नाही, अवतरण करावं लागत नाही, त्याची पुन्हा आवृत्ती होत नाही. म्हणून अनन्य भक्तीद्वारे माणसानी त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा, हे या श्लोकामध्ये सांगितले. पुढचा 23वा श्लोक. यत्र काले त्वनावृत्तिं वृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. इथे काल या शब्दाचा अर्थ आहे मार्ग किंवा गती किंवा सरण, म्हणजे पुढे जाणे, पुढे पुढे जात राहणे, याला काल म्हटलेलं आहे इथे. यत्र काले तू अनावृत्तिम, ज्या मार्गावर अनावृत्ती आहे म्हणजे परत येणे नाही. वृत्तींचैव योगिनः, किंवा योग्यांच्या बाबतीमध्ये परत येणं आहे किंवा परत येणं नाही असं. प्रयाता यान्ति तं कालम, त्या मार्गाला जे जातात. वक्ष्यामि भरतर्षभ, ते मी हे अर्जुना ते मी पाहतो. म्हणजेच परत न येण्याच्या मार्गावर योगी कसे जातील हे मी पाहतो, असं त्यांनी सांगितलं इथे. योग्याच्या 2 गती आहेत. म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना, योगभ्रष्टांचं काय होतं, तर आता हे ज्ञानामध्ये मोडतं. आत्तापर्यंत विज्ञान पाहिलं, आता इथून ज्ञानाची सुरुवात झाली आहे, ज्ञान सांगायला सुरुवात झाली आहे. काय सांगतात भगवंत? योग्यांच्या 2 गती. एक सद्योमुक्ती, त्यांचा योग सफल होतो आणि त्यांना त्वरित मुक्ती प्राप्त होते. आणि जे योगभ्रष्ट होतात त्यांच्या बाबतीत काय होतं? काहींना शुद्ध श्रीमंतांच्या घरात जन्म मिळतो आणि काहींना योगी लोकांच्या घरात जन्म मिळतो. जे योगी लोकांच्या घरात जन्मतात त्यांना त्वरित गती प्राप्त होते, त्वरित मार्ग प्राप्त होतो. आणि जे शुद्ध श्रीमंतांच्या घरात जन्मतात ते क्रमाक्रमाने मुक्ती प्राप्त करून घेतात. आवृत्ती म्हणजे पुनर्जन्म, पुन्हा पुन्हा जन्म होणे, त्याला क्रममुक्ती मिळते, क्रमाक्रमाने मुक्ती मिळते. आणि अनावृत्ती म्हणजे मोक्ष, याला सद्योमुक्ती, ताबडतोब मुक्ती मिळते. अशा प्रकारे सकाम लोकांना क्रममुक्ती आहे आणि निष्काम किंवा वैराग्ययुक्त लोकांना सद्योमुक्ती मिळते, हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले. आता त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तैसे देहांतीची विषय वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा घाते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे ते. तैसे देहांतीचेनी विषम वाते, देहांताच्या वेळी वात प्रकोप होतो, विषम होतो. वात म्हणजे वायू, म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे जे आपले पंचप्राण आहेत, हे आपलं काम सोडून वाकडे तिकडे धावायला लागतात. म्हणजेच ते काय होतात? विषम होतात, त्यांचा प्रकोप होतो, वाताचा प्रकोप. वात, पित्त आणि कफयुक्त आपली प्रकृती असते, तर त्यामध्ये आधी वाताचा प्रकोप होतो. त्याच्यानंतर काय? देह आत बाहेरी श्लेष्मा आते, त्या देहाच्या आत बाहेर सगळा श्लेष्मा भरून राहतो, म्हणजे
कफानी घरघर लागते, शब्द उमटत नाही वगैरे वगैरे, श्वास घेता येत नाही. ते विझोनी जाय उजिते, त्यावेळी देह विझायला लागतो, संपायला लागतो. अग्नीचे ते देहामध्ये असणारा अग्नी विझून जायला लागतो, देह थंड पडतो, उष्णता सगळी शरीरातली निघून जाते. देहात असणारा जो अग्नी आहे तो विझून जातो. ते वेळी प्राणांसी प्राणू नाही, तेव्हा प्राणात प्राण राहत नाही. तेथ बुद्धी असोनी करील काही, जिथे प्राणात प्राण नाही तिथे विवेक काय करील? विवेक निघूनच जातो, शक्यच नाही तिथे राहणं विवेक. म्हणून अग्निवीण देही चेतना न थरे, देहात अग्नी नसल्यामुळे चैतन्य जे पाहिजे देहाला ते तिथे राहत नाही. आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देहू नव्हे चिखलू बोला, वाया आयुष्य वेळू आपुला अंधारे गिवसी. देहीचा अग्नी जरी गेला, देहातला अग्नी विझून गेला तर तो देह काय आहे? देहू नव्हे चिखलू बोला, तो देह नाही, ओला चिखलाचा गोळा आहे नुसता, असा तो देह आहे. वाया आयुष्य वेळू आपला, अशा वेळी आयुष्य अंधारामध्ये सापडून वाया जातं. अंधारे गिवसी, अंधारातच जातं ना, उजेड राहतच नाही, उष्णता नाही, उजेड नाही, अग्नी नाही, प्राण नाही, वाताचा प्रकोप झालेला आहे, कफ बळावलेला आहे. अशा वेळी काहीही शिल्लक राहत नाही. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळावे, मग देह तेजुनी मिळावे स्वरूपी की. मागील स्मरण आघवे, जो नित्ययुक्त आहे त्याला परमेश्वराचं स्मरण होतं. तेणे अवसरे सांभाळावे, त्यावेळी जागं राहिलं पाहिजे, शेवटच्या वेळी जागं राहिलं पाहिजे, शेवटच्या वेळी निद्रा नाही येता कामा. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम अंतकालेच तव सान्निध्यम देही मे परमेश्वर. त्या अंतकाली त्याचं सान्निध्य असलं पाहिजे, त्याच्या बाबतीत जागरूक असलं पाहिजे, झोपून नाही चालणार. मग देह तेजोनी मिळावे स्वरूपी की. असा जर मृत्यू आला तर मग स्वरूपामध्ये देह मिळून जातो, त्याच्या मूळ रूपामध्ये तो एकरूप होतो, म्हणजे भगवंतामध्ये एकरूप होतो. आता असो हे सगळं जाणपा ज्ञानाशी अग्निमुळं, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. प्रयाण काळी शरीरस्थ अग्नी जागृत असणं महत्त्वाचं आहे. तो अग्नी जागा असेल तर भगवंताचं स्मरण होतं, अन्यथा भगवंताचं स्मरण होत नाही. अग्नी विझून जातो, वायू प्रकोप होतो, श्लेष्मा वाढतो आणि सगळा देह चिखलाचा गोळा होऊन जातो, बाकी काहीही शिल्लक राहत नाही. मग त्याला कशाचं स्मरण, त्याला कशाचा विवेक, त्याला कशाचं भगवंत आणि काय, काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण व्हावं, तो अग्नी जागृत राहावा, ज्ञानाचा अग्नी जागृत राहावा, एवढीच प्रार्थना भगवंताकडे करायला पाहिजे. 24 25 26 ह्यामध्ये योगाचा देह पडल्यानंतर, योगी म्हणजेच योगभ्रष्ट झाल्यावर देह पडतो, त्या तो केव्हा देहपात झाला आणि त्याचं फळ काय, हे या 3 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अग्निः ज्योतिः अहः शुक्लः षण्मासः. 4 गोष्टी सांगितल्या. जेव्हा अग्नी असतो, जेव्हा ज्योती म्हणजे तेज असतं, अह म्हणजे दिवस असतो आणि शुक्ल पक्ष असतो, शुक्ल षण्मास असतो, त्याला उत्तरायण काळ असं म्हणतात. उत्तरायणाच्या काळामध्ये काय काय असतं? अग्निदेवता असते, ज्योती असते, दिवस असतो, शुक्ल पक्ष असतो आणि षण्मास हे शुक्लाचे असतात. या सगळ्यांच्या देवता, या 4ही देवता तिथे कार्यरत असतात.
त्यावेळेस तत्र प्रयाता, त्यावेळेस जो देह ठेवतो, निघून जातो, ब्रह्मविदो जना, तो ब्रह्मच होतो असं ब्रह्म जाणणारे लोक सांगतात. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झालेले लोक असं सांगतात की जो उत्तरायणामध्ये जातो, उत्तरायणामध्ये अग्नीची देवता असते, ज्योतीची देवता असते, दिवसाची देवता असते, शुक्ल षण्मासाची देवता असते. या 4 देवता त्याला ब्रह्म्यापर्यंत नेऊन सोडतात असं म्हणलं जातं. पुढे 25व्या श्लोकामध्ये धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम, इथेही 4 गोष्टी सांगितल्या. इथे धूम म्हणजे धुराची देवता असते, रात्रीची देवता असते, कृष्ण पक्ष असतो आणि अंधारे 6 महिने असतात, त्याला दक्षिणायन म्हणतात. यावेळी चंद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. यावेळी या सगळ्या देवता, धूमाची देवता, रात्रीची देवता, कृष्ण षण्मासाची देवता, त्या योग्याला चंद्रमसम, चंद्रलोकामध्ये, चांद्रलोकामध्ये घेऊन जाते आणि त्या ठिकाणी काही दिवस तो राहतो आणि त्याचं पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो असं इथे सांगितलं आहे. आता 26वा श्लोक. शुक्लकृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते, एकया याती अनावृत्तिम अन्यया वर्तते पुन्हा. शुक्ल कृष्ण गती हे ते, शुक्ल आणि कृष्ण या 2 गती सांगितलेल्या आहेत. जगतः शाश्वतेमध्ये, या जगामध्ये सनातन मत, पुरातन मत असं आहे की योग्याच्या 2च गती, एक शुक्ल गती आणि दुसरी कृष्ण गती. शुक्ल गती म्हणजे उत्तरायण, कृष्ण गती म्हणजे दक्षिणायन. शुक्ल गतीमध्ये अग्निदेवता, ज्योतिदेवता, अहदेवता आणि शुक्ल देवता या 4, आणि कृष्णमध्ये धूमहा, रात्रीही कृष्ण, ह्या 3 देवता, आणि त्या चांद्रलोकाला घेऊन जातात. एकया याती अनावृत्तिम, एकया म्हणजे पहिलं कोणतं सांगितलंय? अग्निर्ज्योती शुक्लहा उत्तरायणम. तर त्या उत्तरायणाची गती काय आहे? अनावृत्तिम, ते पुन्हा परत येत नाहीत. अन्य या वर्तते पुन्हा, दुसरी गती म्हणजे कृष्ण गती. त्या कृष्ण गतीला जर माणूस गेला तर तो त्याचं पुण्य संपल्यावर पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो असं ह्या 24, 25 आणि 26व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता या उत्तरायणालाच अर्चिमार्ग असा एक शब्द पुढे आपल्याला येणार आहे, आणि दक्षिणायनाला धूममार्ग असं म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार योग्याला जी गती प्राप्त होते त्याच्यासाठी इथे भगवंतांनी केलेला आहे. शुक्ल मार्ग हा सनातन देवयान मार्ग म्हणवला जातो आणि कृष्ण मार्ग हा सनातन पितृयान मार्ग समजला जातो. म्हणजे पितरांना प्राप्त होतो तो म्हणून. आणि मग पितरांना प्राप्त झाला की आवृत्त पुन्हा येतो खाली, आणि देवयानानी गेला म्हणजे अनावृत्त, तो पुन्हा खाली येत नाही. ती ऊर्ध्वगती म्हणतात त्याला, आणि आवृत्त म्हणजे अधोगती, खाली येतात. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात एकदा बघूया. येथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. या सगळ्या गतींमध्ये पहिली पायरी अग्नी, दुसरी ज्योती, तिसरी दिवस आणि चौथी शुक्ल पक्ष, या 4 पायऱ्या आहेत. आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि 6 मास उत्तरायण, उत्तरायणाचे 6 महिने ही त्याची सगळ्यात वरची पायरी. त्या पायरीवर गेलं की येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. तिथे गेलं की सायुज्य मुक्ती योग्याला प्राप्त होते असं म्हटलंय. हा उत्तम काळू जाणीजे
या ते अर्चिरादी मार्गू म्हणजे आता आकळू तोही सहजे सांगेन ऐक. यालाच अर्चिमार्ग म्हणतात. या उत्तम काळाला अर्चिमार्ग असं म्हणतात. आता ते नेमकं काय आहे हे मी सांगतो असं ज्ञानेश्वर सांगतात. आता आपण त्याच्या पुढे काय आहे ते पाहूया. पुढे ज्ञानेश्वर काय म्हणतात. अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये. तेणे चेतना गिवसली ठाये शरीरीची. अग्नीचे अग्निपण जाये. अग्नीचं तेज एकदा निघून गेलं, अग्निपण एकदा निघून गेलं की मग तो धूमची अवघा होय. तिथे फक्त धूरच शिल्लक राहतो. अग्नीचं तेज गेल्यानंतर तेणे चेतना गिवसली ठाये शरीरीची. आणि मग माणसाच्या देहातली चेतना एका ठिकाणी गोठून जाते. ऐसी मनोबुद्धी करणी सभोवती धूमकुळाची कोंडणी. तेथे जन्मे जोडलिये वाहणी युगची बुडे. मग जेव्हा अंती देहपाताच्या वेळेस माणसाची अशी अवस्था होते काय. मनोबुद्धी करणी सभोवती धूमकुळाची कोंडणी. मन आणि बुद्धीच्या भोवती हे धूर कोंडलेला असेल, धूर भरलेला असेल तर काय होतं. तेथे जन्मे जोडलिया वाहणी. जन्मभराची उपासना वाया जाते. कारण त्याला धुरामुळे काही कळतच नाही, दिसत नाही, समजत नाही. ऐसा देहा तू स्थिती बाहेरी कृष्णपक्षू वरी राती. आणि सामासी वेडावती दक्षिणायन. दक्षिणायनातली स्थिती सांगितली आहे ही. याला धूममार्ग म्हणतात. या धूममार्गात काय होतं. बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती. बाहेर कृष्ण पक्ष आहे, त्यातही रात्र आहे. आणि सामास वेडावती दक्षिणायन. आणि दक्षिणायनाचे 6 महिने चालू आहेत. हे सगळे माणसाला त्रस्त करून सोडतात. पुनरावृत्तीची घराणी. हे सगळे पुनरावृत्तीचं लक्षण आहे. घराणी म्हणजे लक्षण. आघवी एकवटती जयाची या प्रयाणी. तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. असं ज्याच्या बाबतीत होतं त्याला स्वरूपसिद्धीचं ज्ञान कसं होईल. ज्ञान व्हायचं असेल तर अशा पद्धतीने देहपात होणं अपेक्षित नाही. काजे मार्गामार्ग देखावे साच लटिके वळखावे. हिताहित जाणावे हितची लाणी. काजे मार्गामार्ग देखावे. मार्ग आणि अमार्ग म्हणजे जाण्याचा योग्य मार्ग कोणता आणि अयोग्य मार्ग कोणता हे समजून घ्यावं. साच लटिके ओळखावे. त्याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे ओळखावं. चांगलं काय आणि वाईट काय. हिताहित जाणावे. कल्याणकारक काय आहे आणि अकल्याणकारक काय आहे ते जाणावं. आणि हिताची लाणी. त्याच्यातलं जे हितकारक आहे ते निवडावं. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तेवी तो उजू वाट देखे तो आव्हंटा नवचे. जो विष अमृत ओळखे, ज्याला विष आणि अमृतातला फरक कळतो, तो अमृत काय सांडू शके. तो अमृत सोडून देऊ शकतो का. मुळीच नाही. तो अमृताचीच निवड करतो. तेवी जो उजू वाट देखे तो आव्हंटा नवचे. ज्याला सरळ मार्ग कळतो तो आडमार्गाने किंवा वाटवाकडी करून कशाला जाईल. सरळ मार्गानेच जाईल. म्हणून माणसांनी सरळ मार्ग निवडावा आणि त्या सरळ मार्गानेच चालावं. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवमत्या जो लाहिजे देहांती जेणे. तव एके ब्रह्मत्वा जाईजे. पहिला मार्ग सांगितला अर्ची मार्ग. त्या मार्गाने ब्रह्मत्व प्राप्त होतं. आणि एके पुनरावृत्ती येईजे. धूम मार्गाने पुन्हा माणूस चांद्रलोकात जातो, तिथे काही दिवस राहतो आणि पुन्हा खाली येतो. परी दैवमत्या जो लाहिजे देहांती जेणे. देहांती जी बुद्धी होईल त्याप्रमाणे त्याला ते प्राप्त होतं. आता 27वा श्लोक. नैती श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. सर्वेषु कालेषु
तस्मात सर्वेषु कालेषु, म्हणून संपूर्ण काळामध्ये, जेवढा तुझा जीवनकाळ आहे त्या संपूर्ण जीवनकाळामध्ये योगयुक्तो भव अर्जुन. अर्जुना तू योगयुक्त हो. का? न एते श्रुती पार्थ जानन. या मार्गाला हे पार्था जे जाणत नाहीत, योगी मुह्यती कश्चन, असा तो योगी मोह पावत नाही. जो या मार्गाला जाणतो, जो या मार्गाने तत्वतः जातो, असा योगी मुह्यती म्हणजे मोहित होणे, मोह पावणे. त्या योग्याच्या मनामध्ये मोह निर्माण होत नाही, भ्रम निर्माण होत नाही. त्याला स्पष्ट कळलेलं असतं की याच्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय, आणि म्हणून तू योगी हो. योग्याला हे कळतं कोणता मार्ग घ्यायचा, कोणता घ्यायचा नाही, आणि म्हणून तू योगी हो. अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना तू सर्व काळी समबुद्धिरूपी योगाने युक्त हो आणि माझ्या प्राप्तीची साधना कर, असा आदेश भगवंतांनी अर्जुनाला दिलाय. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तिथेची आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, येरवी काय चुके. आणि हागा घटू जे वेळी फुटे, जेव्हा घडा फुटतो ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. त्या घटातलं आकाश, घटातली पोकळी हे बाहेरच्या पोकळीमध्ये मिसळून जाते. ती काही वेगळी वाट करून जात नाही. वाटा लागे तरी गगना भेटे, येरवी काय चुके. तिला जर योग्य वाट मिळाली तरच ती गगनाला भेटते, आणि नाहीतर ती काय चुकते का? काहीही झालं तरी घटातलं आकाश हे बाहेरच्या आकाशामध्ये मिळून जातं. घटातली पोकळी ही बाहेरच्या पोकळीमध्ये मिळून जाते. त्याला काही फार निवाडा करावा लागत नाही. पाहे पायसे हन आहे की तो आकारूची जाये, येर गगन ते गगनीची आहे, घटत्वाही आधी. पाहे ऐसे हन आहे. आता या ठिकाणी काय आहे ते बघ. की तो आकारूची जाय, घड्याचा आकार जो आहे, बाहेरचा आकार म्हणजे देह, घड्याचा देह आहे तो जातो फक्त. येर गगन ते गगनची आहे, त्याच्यातलं जे पोकळी आहे, आकाश आहे, ते आकाशच आहे, ते काही वेगळं राहत नाही. घटत्वाही आधी, घट निर्माण होण्याच्या आधीही ते आकाश होतं. घट निर्माण झाल्यावर त्या घटामध्येही आकाश होतं, आणि घट फुटल्यानंतर संपूर्ण त्याचा नाश झाल्यावर ते आकाश त्याच्या स्वरूपामध्ये मिळून गेलं. पुन्हा त्या आकाशाला आकाश मिळून गेलं. ऐसिया बोधाचेनी सुरवाडे, मार्गामार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियासी. ऐसिया बोधाचेनी सुरवाडे, असा उत्तम बोध झाल्यानंतर मार्गामार्गाचे साकडे, मार्ग आणि अमार्ग, योग्य मार्ग आणि वाईट मार्ग, याचं काही त्याला साकडं राहत नाही, कोडं पडत नाही. तया सोहम सिद्धा न पडे योगियासी, त्या सोहमसिद्ध योग्याला त्याचं कोडं पडत नाही. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, येतुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल. म्हणून तू योगी हो, म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी आपोआपच प्राप्त होतील, तू माझ्यातच प्राप्त होशील, असं अर्जुनाला ऑर्डर केली आहे, आज्ञा केली आहे. काय आज्ञा केली आहे? तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. आणि मग या नोटवर या अध्यायाचा समारोप केलेला आहे 28व्या श्लोकामध्ये. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यं. योगी परं स्थानम उपैति च आद्यम. योग्याला त्याचं परमस्थान
सर्वप्रथम प्राप्त होतं. आता काय, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, वेदांच्या बाबतीत, यज्ञाच्या बाबतीत आणि तपाचरणाच्या बाबतीत, दानेषु आणि दानांच्या बाबतीत, यत् पुण्यफलम प्रदिष्टम, जे पुण्यफळ सांगितलेलं आहे, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा, हे सगळं ओलांडून त्याच्या पलीकडे जातो योगी. केव्हा? विदित्वा, आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर योगी परमस्थानम उपैती चाद्यम, आणि तो पुन्हा आपलं ते स्थान प्राप्त करतो जिथून त्याला परत यावं लागत नाही. म्हणून अर्जुना, तू योगी हो असं मी तुला वारंवार सांगतो. योगी पुरुष हे रहस्य तत्वतः जाणून वेद पठण, यज्ञ, तप, दान इत्यादींचं जे पुण्यफळ सांगितलेलं आहे त्या सर्वांना निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला प्राप्त होतो, भगवंताला प्राप्त होतो, असं या श्लोकात सांगितलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. ऐसे चराचरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधने योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे. साधना आणि साध्य हे याला म्हटलंय भोगधन. साधना आणि साध्य एकच होऊन जाणे, एकच होतं त्यांच्या बाबतीत. साधना वेगळी राहत नाही आणि साध्य वेगळं राहत नाही. साधना म्हणजे जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी करायचे प्रयत्न, त्याला म्हणतात साधना. आणि साध्य म्हणजे जे साध्य करायचं आहे ते. आम्हाला साध्य काय करायचं आहे? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान किंवा भगवंत यांना साध्य करायचं आहे, प्राप्त करायचं आहे. त्याचं साधन काय? अनेक साधनं सांगितली. हे तिथे शिल्लकच राहत नाही जेव्हा योग्याला ह्याचं ज्ञान होतं तेव्हा. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा, विश्वाची या. परमेश्वर कसा आहे? सकळ कळांची कळा, सगळ्या कलांची कला आहे. परमानंदाचा पुतळा, सच्चिदानंद घन आनंद असा तो आहे. जो जीवाचा जिव्हाळा, विश्वाची या, संपूर्ण विश्वाच्या जीवाचा तो जिव्हाळा आहे, असा तो परमेश्वर आहे. जो सर्वज्ञतेचा ओलावा, तो सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञतेचा तिथे स्नेह आहे. जो यादव कुळीचा कुळदिवा, जो यादव कुळाचा कुलदीपक आहे, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोलिला, असा तो स्वतः श्रीकृष्ण, स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतो. काय? तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुन, असं सांगून या अध्यायाचा समारोप केलेला आहे. आपल्याला माहिती आहे अध्यायाचा समारोप झाला की आपण गीता पीयूषातला एक श्लोक म्हणतो. या अध्यायाच्या संदर्भातला 8वा श्लोक आज आपण म्हणणार आहोत. सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिर मने, तयामी ते हांती सुख अमित देतो हरी म्हणे. तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन, मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण. पुन्हा एकदा म्हणते, थोडं ऐका नीट. सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिर मने, तयामी देहांती सुख अमित देतो हरी म्हणे. तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन, मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण. या संपूर्ण 8व्या अध्यायाचं सार या श्लोकामध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे प्रत्येकच अध्यायाचं सार त्या गीता पीयूषच्या एका श्लोकात सांगितलेलं असतं. म्हणून तो श्लोक म्हणायचा आणि म्हणून तो मी म्हणला. आज आपले 22 ते 28 श्लोक आपल्याला म्हणायचे आहेत आणि मग आपल्याला थांबायचं आहे. आज उद्या 9व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. आपण श्लोक म्हणायला सुरुवात करणार आहोत. पुरुषस्य परः पार्थ
भक्त्या लभ्यस्त्वनन्यया पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिञ्चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते शुक्लकृष्णे गति ह्येते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः। हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। आज इथे थांबूया, उद्या नवीन अध्यायाला सुरुवात करूया.